2 महिन्यांपासून काटी गावचे सांडपाणी ठप्प, नागरिकांचे हाल, प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी। शेतकऱ्यांनी सांडपाण्याचा मार्ग अडवल्याने काटी गावात गंभीर परिस्थिती, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। सांडपाणी तुंबल्याने काटीकर त्रस्त, दुर्गंधी आणि साथीच्या रोगांची भीती वाढली। काटी गावात सांडपाण्याचा प्रश्न चिघळला, कायमस्वरूपी तोडगा काढण्याची ग्रामस्थांची मागणी। 2 महिन्यांपासून सांडपाणी रस्त्यावर, काटी ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा, तातडीने उपाययोजना करा। आज या ठिकाणी काटी गावातील गेल्या 2 महिन्यापासून एका शेतकऱ्याच्या आरमूड धोरणामुळे गावातील अनेक कुटुंबांना सांडपाणी असेल, पावसाळ्याचं पाणी असेल, यापासून या ठिकाणी 2 महिन्यापासून होत असलेल्या त्रासासंदर्भामध्ये आज माननीय तहसीलदार साहेबांना विनंती केलेली एक तक्रारी अर्ज ग्रामपंचायत सरपंच या नात्यानं आम्ही ग्रामसेवक साहेबांनी दिलेला होता। त्या अनुषंगानं आज या ठिकाणी मंडलाधिकारी जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर तलाठी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आज पाहणी केला असता त्यांनी गेल्या 100 वर्षापासून जे मूळ गावचं पाणी जे मुख्य ओढ्याला लेंडीच्या माध्यमातून जात होतं, ते पाणी गावचे शेतकरी नागनाथ नरसू ढगे यांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी अडवलेलं आहे। आणि हे पाणी अडवत असताना त्यांना आम्ही सामंजस्यपणाने हा विषय मिटवण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या 2 महिन्यापासून प्रयत्न करत असताना तो सुद्धा त्यांनी गावाला वेठीस धरण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। जिल्हा प्रशासन असेल, तालुका प्रशासन असेल, महसूल विभाग असेल किंवा तालुका पोलीस स्टेशन तामलवाडी असेल, या सर्वांना एक विनंती करणार आहे। ह्या सार्वजनिक विषय आहे। गेल्या 100 वर्षापासून जात असलेलं पाणी एका शेतकऱ्याच्या आडमुठ धोरणामुळे जर या ठिकाणी अनेक गावातील माझ्या ग्रामस्थांना या ठिकाणी त्यांच्या आरोग्याला या ठिकाणी निश्चितपणे धोका निर्माण झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो की हे बघा किती पाणी साचलेलं आहे आणि पाणी गेल्या 2 महिन्यापासून गावचं ड्रेनेजचं पाणी आहे, सांडपाणी आहे आणि या ठिकाणी या भागातील सर्व जे लहान मुलं आहेत, ग्रामस्थ आहेत, या सर्वांच्या आरोग्याशी खेळण्याचं काम या ठिकाणी हा शेतकरी या ठिकाणी करतोय। माझं आदरणीय कलेक्टर साहेबांना, तहसीलदार साहेबांना आणि पोलीस स्टेशन API तामलवाडी यांना विनंती आहे की हा सार्वजनिक विषय आहे आणि हा विषय गेल्या अनेक वर्षापासून 100 वर्षापासून जात असलेलं पाणी एक शेतकरी कुठेतरी एक आडमुठ भूमिका घेऊन अडवण्याचा प्रयत्न करणे, त्याला कुठेतरी थांबवा आणि या ठिकाणी आम्हाला या भविष्य काळामध्ये या ठिकाणी ग्रामस्थांना आणि गावाला न्याय मिळावा ही भूमिका या प्रसंगी मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आम्हाला न्याय मिळावा ही भूमिका या प्रसंगी मी आपल्या जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी करतो। थांबतो। जय हिंद। दीड महिन्यापूर्वी आम्ही एक लेखी आश्वासन तहसीलदार साहेबांना दिलंय, त्या अनुषंगानं आज या ठिकाणी गिरदावर साहेब आणि तलाठी साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी संबंधित शेतकऱ्याला या ठिकाणी बाबा रितसर तुझं जे काय म्हणणं आहे ते ऐकण्याचा प्रयत्न केला, पण शेतकऱ्यांनी सांगितलं की मी हे पाणी जाऊ देणार नाही। त्यांनी त्या अनुषंगाने आज या ठिकाणी पंचनामा केलाय। गेल्या 100 वर्षापासून असलेली हे वहिवाट आज या ठिकाणी तुम्ही बघताय, वयोवृद्ध माणसं आहेत, ही सगळी माणसं या ठिकाणी सांगतायत की गेल्या अनेक वर्षापासून इथं बैलगाडी जात होती, या ठिकाणचं पाणी गावचं जात होतं। हा शेतकरी जाणीवपूर्वक, वरचा शेतकरी पाणी सोडतोय आणि खालचा शेतकरी जाणीवपूर्वक ही पाणी अडवतोय। ह्या शेतकऱ्याला कुठेतरी शासन झालं पाहिजे ही भूमिका या ठिकाणी गावच्या दृष्टिकोन सरपंच या नात्यानं मी आपल्या तहसीलदार साहेबांना या ठिकाणी मी विनंती करतो की आम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी न्याय मिळावा।